खरात प्रकरणात पीडितांना पुढे येऊन तक्रार देणं सोपं व्हावं म्हणून विशेष पोलीस पथकाच्या प्रमुखांनी नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर केलेत. पण आता तसेच नंबर राज्यातल्या राजकारण्यांसाठी देखील जाहीर करावे लागण्याची शक्यता आहे. कारण राज्याच्या राजकारणाला लागलेलं ग्रहण काही थांबायचं नाव घेत नाहीये. कॅप्टन खरातचं कान समोर येतंय न येतंय तोवरच आता राज्यातील आदिवासी समाजाचा चेहरा असणारे नरहरी झिरवळ यांच्या खासगी क्षणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. कहर म्हणजे या व्हिडिओमध्ये नरहरी झिरवळांसोबत असणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीच्या भावानंच त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल केलाय. त्यानं हा व्हिडिओ फक्त व्हायरलच नाही केला तर त्यानं हा व्हिडिओ व्हायरल करताना अनेक दावे देखील केलेत. नक्की काय आहे हे प्रकरण समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदरच मी तुम्हाला एक गोष्ट पूर्णपणे क्लिअर करू इच्छितो. माझ्या मीडिया हाऊसचा झिरवळ यांच्या लैंगिक स्वातंत्र्यावर कोणताही आक्षेप नाही. झिरवळच नाही तर इतर कोणाच्याही लैंगिक स्वातंत्र्यावर आम्हाला आक्षेप नाही, तो असण्याचं कारणही नाही. केवळ आम्हालाच नाही तर इतर कोणालाही त्रयस्थ व्यक्तीच्या सेक्शुअल ओरिएंटेशनबद्दल ते चूक की वाईट हे ठरवण्याचा अधिकार नाही. आता मुद्द्यावर येऊयात. नक्की काय झालं सांगतो. राज्याचे अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या खासगी क्षणांचा एक व्हिडिओ एका मराठी न्यूज चॅनलच्या हाती आला. या व्हिडिओमध्ये नरहरी झिरवळ हे त्यांच्या शासकीय निवासस्थानी एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत खासगी क्षण उपभोगताना दिसतात. बरं, या व्हिडिओमध्ये नरहरी झिरवळ यांनी सदर तृतीयपंथी व्यक्तीला कुठल्याही प्रकारे जबरदस्तीनं मोलास्ट केल्याचं दिसत नाही. प्लस संबंधित तृतीयपंथी व्यक्ती ही संज्ञान आहे. मग असं असताना नक्की हा वाद का पेटलाय यासाठी आपल्याला हा व्हिडिओ व्हायरल कुणी केलाय समजून घ्यावा लागेल. हा व्हिडिओ व्हायरल केलाय रवी यादव नावाच्या युवकानं. हा रवी कोण आहे तर नरहरी झिरवळ यांच्यासोबत व्हिडिओमध्ये असणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीचा तो भाऊ आहे. याने स्वतःच तो व्हिडिओ न्यूज चॅनलच्या हातात दिला. हा व्हिडिओ न्यूज चॅनलच्या हातात देण्यामागचं कारण रवीनं हे सांगितलं की त्याचा भाऊ हा ट्रान्सजेंडर आहे. नरहरी झिरवळ हे फक्त उदाहरण आहे. माझ्या भावानं असं अनेक जणांना ट्रॅप केलेलं आहे. त्यात मंत्री आहेत, आमदार आहेत आणि खासदारही आहेत. माझ्या भावानं नरहरी झिरवळ यांच्यासोबत असे संबंध प्रस्थापित करून ते रेकॉर्ड करण्यामागं त्याचा हेतू हा होता की त्याला ट्रान्सजेंडर बोर्डमध्ये राज्यस्तरावर नियुक्ती हवी होती. त्यासाठी तो नरहरी झिरवळ यांचा वापर शिडीसारखा करत होता. त्यानं आणखीनही काही राजकारण्यांचा वापर केलेला आहे. त्याच्याजवळ या सगळ्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. नरहरी झिरवळ यांच्यासोबत संबंधित तृतीयपंथीयाचा हा व्हिडिओ मी स्वतः रेकॉर्ड केला होता. त्याचं कारण ज्या शासकीय निवासस्थानामध्ये हा सगळा प्रकार घडला त्या निवासस्थानामध्ये त्यावेळीला त्या खोलीमध्ये मी उपस्थित होतो आणि माझ्या भावानं मला धमकावलं होतं की तू हा व्हिडिओ रेकॉर्ड कर, अन्यथा मी तुला खोट्या गुन्ह्यात अडकवेल. त्यामुळे भीतीपोटी मी नरहरी झिरवळ आणि माझ्या भावाचा म्हणजे तृतीयपंथी व्यक्तीच्या खासगी क्षणांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. मी यापूर्वी नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन त्यांना माझ्या भावाच्या प्लॅनबद्दल कल्पना दिली, त्याच्यापासून सावध राहायचा सल्लाही दिला. पण नरहरी झिरवळ यांनी मला गांभीर्यानं घेतलं नाही. मी पोलीस स्टेशनला देखील तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी देखील माझ्या भावानं राजकारण्यांकडे त्याच्या असणाऱ्या ओळखीचा आणि पोहोचेचा फायदा घेत माझ्यावरच खोटे गुन्हे दाखल केले. यावरून आता तुम्हाला संबंधित व्हिडिओमध्ये कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे लक्षात आलं असेल. नरहरी झिरवळांसोबत हा व्हिडिओ रेकॉर्ड करावा अशी त्या तृतीयपंथीयाचीच इच्छा होती आणि त्या व्हिडिओचा वापर करून नरहरी झिरवळ यांना ब्लॅकमेल करून त्याला स्वतःचा फायदा उचलायचा होता. बरं, संबंधित तृतीयपंथीयाच्या भावाच्या मते त्यांना आणखीनही काही राजकारण्यांना स्वतःच्या जाळ्यात ओढलंय. आता बोलूयात हनी ट्रॅपबद्दल. हनी ट्रॅपमध्ये एखाद्या प्रतिष्ठित किंवा ताकद असणाऱ्या किंवा अधिकार असणाऱ्या व्यक्तीवर प्रेमाचं जाळं फेकून त्याच्यासोबतचे खासगी क्षण रेकॉर्ड करून त्या माध्यमातून संबंधिताला ब्लॅकमेल करत स्वतःचा फायदा उचलण्याचा हा प्रकार तसा काही नवीन नाहीये. या प्रकरणात हनी ट्रॅप टाकणाऱ्याच्याच भावानं या हनी ट्रॅपला वाचा फोडली. मात्र या व्हिडिओनं एका नवीन प्रश्नाला जन्म दिलाय की तुम्ही तुमच्या रूममध्ये देखील आता सुरक्षित नाही आहात. नरहरी झिरवळ हे संबंधित तृतीयपंथीयासोबत त्यांचे खासगी क्षण जगतात. मात्र त्याचीही त्यांना किंमत मोजावी लागते. कारण आता चर्चा ही चालू की या प्रकरणात कदाचित झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाईल. पण या प्रकरणात झिरवळ एकटेच दोषी आहेत का? त्यांच्यासोबत असणारा तृतीयपंथी हा काही अडाणी नाही, तो शिकलेला आहे. संबंधित तृतीयपंथीयाच्याच फेसबुक पोस्टनुसार त्यानं वकिलीचं शिक्षण घेतलंय. तो हायकोर्टात प्रॅक्टिस करतोय. कायद्याचं इतकं ज्ञान असणारा माणूस जर असे व्हिडिओ रेकॉर्ड करत असेल तर त्याच्या मागच्या त्याच्या मानसिकतेचा शोध घेणं गरजेचं आहे. आता वळूयात या प्रकरणाच्या राजकीय अंगाकडं. नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादीचे वजनदार चेहरे आहेत. सोबत ते राज्यातील आदिवासी समाजाचा चेहरा देखील आहेत. रूट लेवलवरून राजकारणात इतक्या मोठ्या पदावर आलेल्या नरहरी झिरवळ यांनी स्वतःच्या हुशारीवर इतका मोठा प्रवास काढला.
बरं, हा व्हिडिओ देखील नरहरी झिरवळ यांचा आजचा नाहीये. हा व्हिडिओ ज्यानं व्हायरल केलाय त्याच्याच म्हणण्यानुसार हा व्हिडिओ 8 ते 9 महिन्यांपूर्वीचा आहे, जो झिरवळ यांच्या शासकीय निवासस्थानातला आहे. मग असं असताना आता अचानकच हा व्हिडिओ का व्हायरल केलाय? रवी यादवनं काही जरी कारण दिलं तरी राजकीय सूत्रांनुसार येत्या काही दिवसात राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवळ यांचा व्हिडिओ व्हायरल होणं हे थोडंसं संशयास्पद आहे. या प्रकरणात ज्यानं व्हिडिओ व्हायरल केलाय तो स्वतःच पुढे आलाय आणि स्वतः मी व्हिडिओ व्हायरल केलाय, माझ्या जीवाला धोका आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी मला सुरक्षा पुरवावी असं म्हटलंय. त्यावरून हे प्रकरण जितकं दिसतं तितकं सोपं नक्कीच नाहीये. त्यामुळे या प्रकरणात आता राज्याचं गृह खातं संबंधित तृतीयपंथीय व्यक्तीची चौकशी करतायत का? त्याच्या भावानं म्हटल्याप्रमाणे त्याच्या मोबाईलमध्ये राज्यातील इतरही काही लोकप्रतिनिधींचे आक्षेपार्ह फोटोज किंवा व्हिडिओज तथा व्हॉट्सअप चॅट आहेत का हे तपासणार का? आणि तपासल्यानंतर त्यामागची सत्य माहिती जनतेसमोर येणार का? हा मोठा प्रश्न आहे. खरं एखाद्याच्या बेडरूममध्ये जाऊन त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रकार हा काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांच्यासोबत देखील झालेला. स्वतःच्या बेडरूममध्ये बनियनवर बसलेले असताना संजय शिरसाट यांच्या घरात त्यांच्या अपरोक्ष त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जात होतं. मात्र शिरसाट यांनाही माहिती नव्हतं. या घटनेनंतर शिरसाट देखील मोठ्या टीकेचे धनी ठरलेले. आत्ताच्या प्रकरणात देखील झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. पण जर राज्यात राज्याचे सत्ताधीश आमदार आणि मंत्र्यांचा खासगीपणा त्यांच्या घरात त्यांच्या बेडरूममध्ये जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य व्यक्तींचा काय, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? झिरवळ यांचा व्हिडिओ ठरवून व्हायरल केला गेलाय का? यामागं कोणाचा हात असू शकतो? मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.